नमस्कार मंडळींनो, ह्यो असा माझा पहिला व्लॉग. माझ्या पहिल्या व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत असा. मी असं कुडाळातला समृद्धी आणि मी चाललंय भूत. किती शांत मस्त हिरव्यागार वातावरण असा अंगात माझ्या ह्या सांगताना तुमका कुडकुडीच भरली रे बाबा. घाट सुरू झालेलो असा आणि मका आता ह्याचं कसा तरी वाटता म्हणून मी आरामात झोपून देते. बाय. घाट संपलो असा आणि मी पोचले असे राधानगरी बस स्टँडवर. आता तुम्ही सगळेजण गॅस करा, मी आता खय चाललंय असतलंय. कोल्हापुरा की आणि खैसर. तसं तर कोल्हापूरमध्ये खूप काय फेमस आहे, पण कोल्हापूरमध्ये सगळ्यात जास्त फेमस काय बघा, आमचं रंकाळो लेक. एक नंबर, किती भारी वाटा होता तुमका सांगते मी. हयसर बसान आरामात फोटो आणि व्हिडिओ घेऊ, एकदम भारी जागा असते. तुम्हा सगळ्यांका मी आधी सॉरी बोलते, कारण माझ्या कॅमेऱ्याची क्वालिटी चांगली नाही असा ह्या माका पट्टा, म्हणून क्लिप जर आडेतेडे येते तर माका माफ करा. कराड बस स्टँडवर पोचलं मका दिसता काय, वाह एक नंबर. लाकडाने बनवलेला आपला श्रीरामचा मंदिर, वाह किती भारी कराडावर पोचल्यावर मला अगदी 10 मिनिटात विट्याला जाणारी बस भेटली. थंयसून मी काढले आंबेगावचं तिकीट आणि मी पोचले आहे सर आंबेगावाक. आता ट्विस्ट काय, आमका आंबेगावाक नाही, आमका वड्या रायबाग जाऊचा असा. आणि हयसर म्हाका एका काकाने लिफ्ट दिली, म्हणून माझा 1 किलोमीटर चालण्याचा वाचला. आणि मी हयसर गाडी वड्या रायबाग या गावाचं नाव तुम्ही सगळ्यांनी खूपदा पहिल्यांदा ऐकलं असणार, पण असं एक गाव असा आणि त्या खूप भारी आणि एक नंबर असा. बरोबर मी हयसर पोचले माझ्या आजीकडे आणि ह्या बघ, ही आमची आजी आरामात झोपलेली. सकाळपासून काय पण खाल्ले नव्हते, पाणी पिले नव्हते, म्हणून माका भूक लागली. आजीन माका जेवण केल्यान आणि मी आरामात जेवून सुशेगात झोपून दिले बाबा. चला.